एक पत्र आजोबांनी त्यांच्या नातीला लिहिलेलं. आजोबांचा एक प्रेमळ सल्ला त्यांच्या नातींना. Namaste, Aradhya. I don't know when you will see this, but this is how I look in the year 2016. Navya Naveli, hi, namaste. You know, I've written a letter to both of you, and I'm going to read it. And I'm also going to put it on the internet because I feel that it is a letter meant not just for you, but for every granddaughter. Okay? Here's the letter. My very dearest Navya. नमस्ते नव्या नवेली. एका मोठ्या परंपरेचा वारसा तुम्हा दोघींना तुमच्या नाजूक खांद्यावर घ्यायचा आहे. आराध्या, तुला तुझे पणजोबा हरिवंशराय बच्चन यांचा वारसा जपायचा आहे. आणि नव्या, तुला तुझे पणजोबा HP नंदा यांचा वारसा समर्थपणे पेलायचा आहे. तुम्हा दोघींना प्रसिद्धी आणि समृद्धी तुमच्या आडनावांनीच बहाल केली आहे, नंदा किंवा बच्चन. पण सगळ्यात आधी तुम्ही दोघी मुली आहात. आणि तुम्ही मुली आहात म्हणूनच लोक तुमच्यावर काही विचारांची, सीमारेषांची बंधनं घालतील. तुम्ही कुठले कपडे घालायचे, कसं वागायचं, कुठं जायचं, कुणाला भेटायचं, हे सगळं कदाचित लोक ठरवतील. पण लोकांनी दाखवलेल्या मार्गावर कधीच सावल्यांसारखे धावू नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या आणि तेही शहाणपणानं घ्या. Don't let anyone make you believe that the length of your skirt. तुमच्या स्कर्टच्या लांबी रुंदीवरून तुमच्या चारित्र्याची मापं लोकांना ठरवू देऊ नका. तुम्हाला वाटेल तेव्हाच आणि त्याच्याशीच लग्न करा. लग्नासाठी आणखी कुठलीच कारणं नकोत. Don't get married for any other reason other than you want to get married. लोक बरंच काही बोलतील, भयानक आणि विचित्र गोष्टीही सांगतील. पण लोक काय म्हणतील याचा विचार मुळीच करू नका. शेवटी तुम्ही जे कराल त्याचे परिणाम तुम्हालाच भोगायचे आहेत. तुमचे आयुष्याचे निर्णय तुम्हीच घ्या. नव्या, तुला घराण्याचा कितीही समृद्ध वारसा लाभला असला तरी स्त्री म्हणून तुझ्या जगण्यात येणाऱ्या अडचणी बदलणार नाहीत. आराध्या, जेव्हा तुला हे पत्र मिळेल किंवा यामधल्या गोष्टी कळतील तेव्हा मी कदाचित तुझ्या आजूबाजूला नसेन. पण मी आज या पत्रात जे लिहिलंय ते पुढच्या काही वर्षांनंतरही लागू असेल. स्त्री म्हणून जगणं कठीण आहे. तुमचे मार्ग तुम्ही निवडा, तुमचं ध्येय गाठा. पण तरीही तुम्ही जगापुढं एक वेगळा आदर्श निर्माण करा. मला जगानं अमिताभ बच्चन म्हणून ओळखण्यापेक्षा तुमचे आजोबा म्हणून जगात माझी ओळख झालेली मला जास्त आवडेल. तुझा दादाजी, तुझा नाना. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.